उत्तर मिळणार आहे. त्यांनी टाईप केलं तर टाईप करून त्याला उत्तर मिळणार आहे. आणि आता वेगवेगळ्या भाषांसोबत पहिल्यांदा आज एक पहिला प्रयोग आपण केला की त्याच्यामध्ये आमच्या आदिवासी भागातली जी भिली भाषा आहे, भिली, या भिली भाषेचं इन्क्लुजन आता आज आपण त्याच्यामध्ये केलं. म्हणजे भिली भाषेतही कुठलाही प्रश्न विचारला शेतीच्या संदर्भात तर रिअल टाइम त्याला त्या ठिकाणी ते उत्तर मिळेल. आणि आता ॲग्रीस्टॅक हा जो काही आपण तयार केलेला आहे त्याच्याशी हे जोडल्यानंतर महाराष्ट्र एआयच्या वापरामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये, कृषीमध्ये खूप पुढे जाणार आहे. आणि आज वेगवेगळे स्टार्टअप्स हे देखील आपल्या या हा जे प्रदर्शन आपलं आहे त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि या एआय समिटला जगातलं, देशातलं कुठल्याही राज्याने घेतलेलं पहिलं ॲग्री एआय समिट म्हणून केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात एआयचा वापर, आणि तो कशा करता तर एआयचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च 25% 40% कमी करता येतो. या दृष्टीने हा एआयचा वापर त्या ठिकाणी आपण करतो. मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा महाराष्ट्राने या निमित्ताने गाठलेला आहे. आज खरं म्हणजे विरोधकांचं एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं. आणि आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली. त्यामुळे आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे. खरं तर मला असं वाटतं की जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या इतक्या चुका या पत्रामध्ये आहे, हे जर त्यांनी आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर आदित्यजींनी कदाचित त्यांच्याकडचे जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना दाखवून ते सुधारून घेतलं असतं. पण अतिशय म्हणजे चुका दुरुस्त करून करून काट करून असं एक पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामध्ये खरं म्हणजे आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्या पत्रामध्ये. ते कसं आहे माहिती आहे, आपण ज्या बातम्या छापता त्याचा पॅराग्राफ उचलून टाकून दिलाय जसाच्या तसा. म्हणजे त्याच्यात त्यांनी स्वतःची भाषा देखील वापरण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच ठिकाणी फक्त शुद्ध लेखन बरोबर आहे, बाकी ठिकाणी प्रॉब्लेम आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या टाकून आणि त्यांनी, पण ठीक आहे, मला असं वाटतं की भास्कर जाधव तसे प्रामाणिकपणे बोलतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्यात काय गॅप आहे वगैरे हे त्या ठिकाणी नेहमीच प्रांजळपणे कबूल करतात, तशी कबूल त्यांनी केली आहे. मुळात एकच गोष्ट सांगतो की सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं. सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं जनादेशाचा अपमान ते करतात. खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची